नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, खूप दिवसापासून पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्र हो, आता पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळण्याचा जो मार्ग आहे, तो जवळपास सर्व बाजूने मोकळा झाल्यात जमा आहे. कारण बिहार राज्यामधल्या विधानसभेच्या निवडणुका, तिथल्या आचारसंहिता निकाल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा गुजरात दौरा आणि मागच्या वर्षी ज्याप्रमाणे या वेळेसच म्हणजे बिरसा मुंडा जयंती या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. त्यानुसारच आता येत्या 15 तारखेला सुद्धा बिरसा मुंडा जयंती आहे मित्रांनो. आणि 15 आणि 16 या दोन म्हणजे 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर या 2 दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा आहे. तिथे कार्यक्रम आहे. बऱ्याचशा रोडचे मोठमोठ्या महामार्गांची पाहणी वगैरे आणि या कार्यक्रमाची उपस्थिती आहे बिरसा मुंडा जयंती निमित्त. तर मित्रहो, आपण जरी अधिकृत घोषणा नसली तरी सर्व गोष्टी पोषक आहेत. या सर्व गोष्टी पोषक असल्यामुळे पाहता आपणा सर्वांना नक्कीच एक अपेक्षा आणि आशा बाळगू शकतो आपण सर्वजण, की 15-16 म्हणजे शनिवार रविवार या 2 दिवसाच्या दरम्यान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ताचे जे वितरण आहे ते वितरण सुरुवात व्हायला होऊ शकते मित्रांनो, सुरुवात होऊ शकते. याची पूर्ण बाजूने आता सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याच्या घोषणेबद्दल औपचारिक तारखेबद्दल काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्या सर्वांपर्यंत, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत कळवण्यात येईल मित्रांनो. तसं तर आत्ताच एक त्यांची बैठक होणार होती 5:30 वाजताच्या दरम्यान, म्हणजे 5:30-6 वाजता दरम्यान जवळपास पीएम किसान सन्मान निधी संदर्भातली डेट जी आहे ती डिक्लेअर करण्यात येणार होती. परंतु अजून काही तशी डेट डिक्लेअर झालेली नाही मित्रांनो. तरी सुद्धा झाली तर आपणा सर्वांना या अशाच व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो आपणा सर्वांना पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातली जी माहिती मी दिलेली आहे, या माहितीमुळे आपण थोडेसे दिलासादायक फील करत असाल किंवा तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल. मी मान्य करू शकतो तुम्हाला औपचारिक घोषणेची आणि तारखेची आवश्यकता आहे मित्रांनो. जरी औपचारिक घोषणा नाही झाली, मी तुम्हाला फिक्स तारीख नाही सांगत आहे, तरी सुद्धा 15, 16, 17 हे जे 2 दिवस आहे म्हणजे बिरसा मुंडा जयंतीचे, या 2 दिवसाच्या दरम्यान नक्की तुमच्या खात्यावर या हप्त्याचे वितरण व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. धन्यवाद.